नमस्कार मित्रांनो, माझे नाव हरिराम रामेश्वर खंदारे। आज मी एक अशा महामानवाबद्दल बोलत आहे की ज्यांनी शून्यातून विष्णू निर्माण केलं, ज्यांनी काट्याकुट्यांच्या वाटेवर चालून कोट्यावधी लोकांसाठी गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या, ज्यांच्या विद्वत्तेसमोर संपूर्ण जग नतमस्तक झालं, ते महामानव म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। जिंदगी काटोका सफर है, हौसला उसकी पहचान। जिंदगी एक काटोका सफर है, हौसला उसकी पहचान है। अरे रास्तों पर तो सभी चलते हैं, पर जो रास्ते बनाए वही इंसान है, पर जो रास्ते बनाए वही इंसान है। मित्रों, इतिहासात अनेक राज्य झाले, अनेक सम्राट झाले, पण असा राजा, असा सम्राट क्वचितच जन्मायला येतो की ज्यांच्याकडे ना तलवार होती, ना सत्ता होती, ना सैन्य होते, पण ज्यांनी अन्यायाच्या हजारो वर्षाच्या साम्राज्याला हादरून सोडले, ते राजा म्हणजे बाबासाहेब। मित्रो, विचार करा, 100 वर्षाची परिस्थिती काय होती। एका लहान बालकाला शाळेच्या वर्गात बसून दिले जात नव्हते, गोठणाऱ्या थंडीत बाहेर बसून शिकावं लागत होती। अरे तहान लागली तरी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, पण त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये एक ज्वाला होती, एक स्वप्न होते, आणि ते स्वप्न म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अर्थ मिळवणे। आणि पुढे जाऊन तो लहान बालक बनला B.R. आंबेडकर। त्यांनी सिद्ध केलं की प्रत्येक माणसाला घडवत नाही, तर माणूस आपल्या कर्तृत्वातून प्रत्येकाला बदलतो। मित्रो, बाबासाहेबांचे जीवन म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव आहे। ज्या काळात सावलीला विटाळ मानला जायचा, तेव्हा त्यांनी 7 समुद्रापार जाऊन ज्ञानाची गंगा मिळवली। त्यांनी हे सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जो तो प्राशन करेल तो गुडगुडल्याशिवाय राहत नाही। मित्रो, आज आपण जे काही सूट काय घालून वावरतो, ते फक्त ना फक्त बाबासाहेबांचं नियम आहे। त्यांना माहीत होतं की जोपर्यंत माझा समाज शिकत नाही, तोपर्यंत गुलामगिरीतून मुक्त होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांनी ठामपणे सांगितले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे केवळ शब्द नव्हते, तर क्रांतीचे 3 शब्द होते, आणि या 3 शब्दातून एका संपूर्ण समाजाच्या आयुष्याला नवं वळण मिळालं। शिक्षण हे स्वातंत्र्याचं द्वार आहे, आणि अज्ञान हे गुलामीचं मूळ आहे। त्यामुळे त्यांनी प्रत्येक तरुणाला सांगितलं की हातात पुस्तक घ्या, ज्ञान मिळवा आणि अज्ञानाविरुद्ध उभे राहा। त्यांनी महाडेने 14 तळ्याचा सत्याग्रह केला, काळ्याराम मंदिराचा लढा दिला, पण कुठेही हिंसा नाही केली। केवळ आणि केवळ विचारांच्या जोरावर इतिहास घडवला। मित्रो, आज जरी बाबासाहेब आपल्या शारीरिक रूपाने जरी नसतील, तर त्यांनी दिलेल्या भारताच्या संविधानाचे रूपे प्रत्येक भारतीयाच्या श्वासात आहे। बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहित असताना स्पष्टपणे सांगितलं की प्रत्येक माणूस समान आहे, ना कोणी लहान, ना कोणी मोठा, ना कोणी उच्च, ना कोणी नीच। त्यांनी महिलांना अधिकार दिले, मजुरांचे कामाचे तास कमी केले, आणि प्रत्येकाला मजुराचा अधिकार देऊन राजा आणि रंक याला एका रांगेत उभे केले। मित्रो, आज आपण जे काही स्वातंत्र्याचा श्वास घेतले, त्यांच्या मागे बाबासाहेबांचा संघर्ष उभा आहे। बाबासाहेबांनी सांगितलं की अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो। त्यामुळे स्वाभिमानाने जगा, आणि कुठे अन्याय दिसला तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवा, कारण दुसऱ्याला समाज कधीच क्रांती करू शकत नाही, मात्र जगातला समाज इतिहास घडल्याशिवाय राहत नाही। आज जर आपल्याला बाबासाहेबांना आदर द्यायचा असेल, तर केवळ त्यांच्या फोटोला हार घालून चालणार नाही, तर त्यांचे विचार आपल्या आयुष्यात उतरावा लागेल, आपल्या घरामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवावी लागेल, आपल्या समाजामध्ये संस्थेचा विचार रुजवावा लागेल, आणि आपल्या भारत देशामध्ये न्यायाची भक्कम भिंत उभी करावी लागेल।